हॅलो. 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 माझा आवाज येतोय का? थँक्यू. थँक्यू. तर आपण आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. ऑलरेडी 2 मिनटं झालेले आहेत. तर सर्वांना शुभ संध्याकाळ. सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आज आपण एरोस्पेस सेक्टर आणि संधी याच्या विषयावर बोलणार आहोत. तर सुरू करूयात. एरोस्पेस इंजिनिअरिंग असं आपल्या सगळ्यांना माहिती ही एक प्रायमरी फील्ड आहे ज्याच्यामध्ये विमान आणि अंतरियाळ किंवा अवकाशयान ज्याला आपण म्हणतो याचा विकास किंवा डेव्हलपमेंट याचा अभ्यास केला जातो. ही एक अभियांत्रिकी शाखा आहे ज्याच्यामध्ये विमानाची डिझाईन, त्याचे उत्पादन, त्याच्या मागचं विज्ञान याचा समावेश आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा जसं विमान किंवा अवकाशयान किंवा मिसाईल्स आणि रॉकेट्स यांची टेस्टिंग आणि ज्याला आपण चाचणी म्हणतो ही सुद्धा याच्यामध्ये स्टडी केली जाते. आता इकडे तुम्हाला दिसू शकते की आपल्या वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत. त्याच्यामध्ये जो जमिनीपासनं सगळ्यात जवळचा थर त्याला ट्रोपोस्फिअर म्हणतात. त्याच्यावरचा जो थर आहे त्याला स्ट्रॅटोस्फिअर म्हणतात. त्याच्यानंतर मिझोस्फिअर आणि मग थर्मोस्फिअर. तर विमानं ही स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काम करतात किंवा आपण म्हणू शकतो विमानं ही स्ट्रॅटोस्फिअरमध्ये उडतात. आणि स्पेस शटल किंवा जी सॅटेलाईट्स किंवा उपग्रह जे आपण म्हणतो ते थर्मोस्फिअरमध्ये असतात. जर आपण इतिहासाकडे बघितलं की एरोस्पेसची सुरुवात कशी झाली होती तर 1700च्या दशकात मॉन्ट गोल्फियर भावंडांनी पहिल्यांदा उडान घेतली होती एक हॉट एअर बलूनमध्ये. तुम्हाला उजवी बाजूला एक चित्र दिसेल ज्याच्यामध्ये ते हॉट एअर बलून आहे. तो हा चित्र काढलेलं आहे त्याच्यामुळे ते त्या काळातलं असं मानलं गेलं होतं की त्यावेळेस पण उड्डाणाची सुरुवात झाली होती. काही या फील्डमधले पॉइनर लोक आहेत की ज्यांनी या फील्डमध्ये खूप नाविन्यपूर्वक काम केलेलं आहे. त्याच्यामधले पहिले आहे सर जॉर्ज कॅली. ह्यांनी ग्लायडर्सबद्दल अभ्यास केला होता. त्याच्यानंतर ऑटो लॅनिथेल ह्यांनी पण त्यांच्याबद्दल ग्लायडर्सबद्दल अभ्यास केला होता पण थोडेसे अजून जास्त खोलामध्ये जाऊन त्यांनी अभ्यास केला. नंतर सॅम्युअल लँगले हे खूप एक प्रख्यात असे संशोधक होते ज्यांनी ॲक्च्युली गव्हर्मेंटचा सरकारचा निधी त्यांना पहिले भेटला होता एक एक विमान डेव्हलप करण्यासाठी. पण
काही कारणास्तव त्यांचं ते विमान दोनदा उड्डाण त्यांची अयशस्वी ठरली. त्या कारणाने गव्हर्नमेंटने त्यांचं निधी परत काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राईट ब्रदर्स ज्यांनी ॲक्च्युली इतिहास रचला, ते त्यांनी जी फ्लाईट किंवा विमान बनवले होते, ते विमान 120 फुटापर्यंत उडले आणि साधारणतः 12 सेकंडपर्यंत त्याचा कालावधी होता, उडण्याचा कालावधी. तर आपण इथं बघतोय की सर जॉर्ज कॅली हे ॲक्च्युली पहिले पॉइनर होते या फील्डमधले. उजव्या बाजूला तुम्हाला दिसतंय एक चित्र आहे, जे एक त्यांनी जे ग्लायडर निर्माण केलं होतं त्याचं ते चित्र आहे. त्याच्यानंतर ऑटो लिंथेल हे जे जर्मनीचे सायंटिस्ट होते, यांनी 1890च्या काळात ते ग्लायडर स्टडी केला होता. तुम्हाला उजव्या बाजूला दिसेल ते ते ग्लायडरला उडवत आहेत. त्यांनी अराऊंड 2000 इतके सक्सेसफुल उड्डाणे घेतली होती. आणि त्या काळात फोटोग्राफीची प्रगती खूप झाली होती, त्यामुळे त्यांचे हे जे संशोधन होते हे जगभर पसरले आणि त्यांनी भरपूर डेटा प्रकाशित पण केला होता. नंतर सॅम्युअल लँगली यांनी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे एअरफॉईल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विमानाचे वेगवेगळे ज्याला आपण म्हणतो कॉन्फिगरेशन हे चाचणी केली होती. आणि त्याच्यामध्ये वाफेने पॉवर झालेले मॉडेल्ससुद्धा त्यांनी स्टडी केले होते, त्याचा अभ्यास केला होता. आणि त्याच्यानंतर ते काय करायचे की हे पहिल्यांदा म्हणजे पॉवरनी फ्लाय केलेले मॉडेल्स त्यांच्याकडनं निर्माण झाले. तर त्यांचे जे असिस्टंट्स होते, जे चार्ल्स मानली नावाचे, तुम्ही खालच्या चित्रात बघू शकता की ते एक विमानासोबत आहेत. तर ते विमानाची उड्डाण करायचे, पण त्यांचा तो एरोड्रोम क्रॅश झाला 1903 काळात. तुम्ही ते सगळ्यात उजवीकडे पिक्चर बघू शकता, ज्याच्यामध्ये तो क्रॅश झालेला दिसतो. आणि या कारणामुळं सरकारने त्यांच्याकडनं निधी काढून घेतला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज जे नासाचं जगातलं हेडक्वार्टर जे मानलं जातं, हे याच सायंटिस्टच्या नावाने ओळखलं जातं. त्याच्यानंतर जे राईट ब्रदर्स होते, त्यांनी खरं म्हणायचं तर एक पूर्ण इतिहास रचला. कारण एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये संपूर्ण भिन्न पातळीवर एक रस निर्माण झाला या संशोधनामुळं. आणि त्यांचे 3 प्रकारची विमानं होती. एक राईट फ्लायर 1 ज्याला म्हणतात, म्हणजे जे पहिलंवालं त्यांनी केलं होतं, जे तुम्ही तिथं बघू शकता डाव्या साईडला वरच्या बाजूला. नंतर राईट फ्लायर 2 जो खालच्या बाजूला आहे, आणि राईट फ्लायर 3 जो उजवीकडे तुम्हाला दिसतो. तर उजवीकडचा जो होता तो पहिला प्रॅक्टिकली विमान जे झालं होतं, जे उडू शकलं, ते राईट फ्लायर 3 वालं होतं 1905 या काळात. आणि ते विमान अजूनपर्यंत जपलेलं आहे US ने. ते एक आता म्युझियममध्ये ठेवलेलं आहे आणि बरेच लोक जाऊन त्याला बघू शकतात. पण खरी जी संशोधन म्हणतो आपण किंवा विमानाचं जे या फील्डमध्ये जी वाढ झाली, ती खरं पहिले 2 विश्वयुद्धांमध्ये झाली. तर तुम्ही तिथं बघू शकता की विश्वयुद्ध पहिल्यामध्ये ज्या प्रकारची विमानं वापरली गेली होती, आणि उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल की विश्वयुद्ध दुसऱ्यामध्ये ज्या प्रकारची विमानं वापरण्यात आली होती. त्यामुळे 20 वर्षामध्ये या 2 युद्धांमध्ये साधारणतः 20-25 वर्षांचा एक मध्ये कालावधी होता. त्या काळात बरीच टेक्नॉलॉजी ही खूप ॲडव्हान्स झाली या 2 काळांमध्ये. आता आपण थोडासा इतिहास बघितल्यानंतर आता बघूया की विमानाचे काय प्रकार असतात. तर बेसिकली विमानाचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे जेट फायटर किंवा आपण त्याला लढाऊ विमान म्हणतो. दुसरं म्हणजे पॅसेंजर एअरप्लेन किंवा प्रवासी विमान. तर जेट फायटर हे हलके असतात वजनाला भरपूर, आणि ते अत्यंत मॅनरेबल असतात, म्हणजे तुम्ही त्याला कसेही कुठेही कशाही प्रकारे वळू शकता. आणि ते अतिशय वेगवान असतात. ते इंधनासह कमी प्रमाणात वजन घेऊ शकतात, आणि ते लांब उड्डाणावर जास्त म्हणजे त्यांना इंधन लागतं, ते जास्त लांब उडू नाही शकत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण प्रवासी विमान बघितले, ज्याच्यामधनं आपण प्रवास करतो, ते खूप मोठे असतात
आणि त्याच्यामध्ये अधिक वजन घेऊन जाण्याची क्षमता असते आणि लांब अंतरापर्यंत उड्डाण करण्याची पण त्याच्यामध्ये क्षमता असते. पण ते लेस मॅन्युरेबल असतात, म्हणजे ते जास्त खूप मोठा वळण किंवा असं काही घेऊ नाही शकत. तर एखाद्या विमानाचे 5 मूलभूत भाग असतात. जो तुम्हाला मी मार्क केलेला हा दिसतोय ग्रीन जो आहे पॅड, तो म्हणजे पहिला म्हणजे त्याला फ्युझलाज म्हणतात, जी विमानाची मुख्य स्ट्रक्चर असते किंवा मुख्य बॉडी असते. या बॉडीला सर्व इतर घटक जोडलेले असतात. ह्याच्यामध्ये जे समोरचा भाग तुम्हाला दिसतोय ह्याला फ्लाईट डेक किंवा कॉकपिट म्हणतात, ज्याच्यामध्ये पायलट बसत असतो. जो मधला सेक्शन आहे सगळा, तो पॅसेंजर कंपार्टमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये पॅसेंजर बसतात सगळे. आणि जो खालचा त्याचा भाग आहे त्याला कार्गो कंपार्टमेंट म्हणतात, ज्याच्यामध्ये सामान ठेवलं जातं. आपल्या ज्या बॅगा वगैरे असतात त्या खाली त्या एरियामध्ये ठेवलेल्या असतात. त्याच्यानंतर जे सगळ्यात दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे विंग्स किंवा पंख विमानाची. कारण हे सर्वात महत्त्वाचे का आहेत, कारण या पंखांमुळेच विमानाला उड्डाण भेटते. बऱ्याच लोकांना माहीत नसेल की या पंखांमध्ये इंधन असते विमानाचे, म्हणजे हे एखाद्या विमानाचे फ्यूल टँक असतात. तर काही आपण भाग बघूया या पंखांचे. तर पहिले जे तुम्हाला दिसतंय त्याला स्पॉयलर्स म्हणतात, जे वरच्या पृष्ठभागावर उपस्थित असतात. ते ॲक्च्युली जी लिफ्ट भेटते किंवा ज्याच्यामुळे विमान उडतं वरती, ते कमी करण्यासाठी हे मदत होते. हवेची जी प्रतिकारशक्ती विमानावर असते, ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ह्यांचा वापर केला जातो. जेव्हा विमान लँड होतं त्यावेळेस आपल्याला लिफ्ट नको हवी असते, आपल्याला विमानाला लवकरात लवकर थांबवायचं असतं. त्यावेळेस ह्यांना उघडलं जातं. तुम्ही बघत असाल, जर तुम्ही हे तुमच्या खिडकीतनं बघितलं तर तुम्हाला दिसेल की हे असे उघडले जातात, ताकी प्रतिकारशक्ती जी असते वाऱ्याची, ती विमानावर वाढेल आणि तुमचं विमान लवकरात लवकर थांबेल. त्या प्रतिकारशक्तीला आपण इंग्लिशमध्ये ड्रॅग म्हणतो, ड्रॅग फोर्स. दुसरा जो कंपोनंट असतो विंगचा किंवा पंख्याचा, तो असतो ट्रेलिंग एज, जो मागच्या बाजूला आहे तिथं तुम्हाला फोटोमध्ये दिसू शकेल. ते पुढे आणि मागे त्यांचा जो मोशन आहे तो पुढे आणि मागे असतो. त्यांनी काय होतं की तुमचा जो विंग आहे किंवा जो तुमचा पंखा आहे त्याचा जो क्षेत्र आहे तो वाढतो. ते क्षेत्र वाढल्यामुळं थोडीफार लिफ्ट जी असते विमानाला ती वाढवता येते तुम्हाला. त्याच्यानंतर जे समोरच्या बाजूला असतात, की जे म्हणजे इंजिनच्या बाजूला पंख्यावर असतात, त्याला स्लॅट्स म्हणतात, जसं तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय. या बाजूला याला लिडिंग एज म्हणतात, त्याला स्लॅट्स असतात. तर हे स्लॅट पण काय करतात, हे पण पुढे मागे होत असतात आणि ह्याच्यामुळं सुद्धा तुमच्या विंगचा क्षेत्र वाढतो. त्याच्यामुळं की जेव्हा टेक ऑफ करत असतो किंवा लँडिंग करत असतं विमान, त्यावेळेस ह्यांचा खूप जास्त वापर होत असतो. त्याच्यानंतर तिसरा आपण बघतो रडर, जो मागच्या बाजूला जो मागचा आहे किंवा आपण म्हणतो विमानाचं जे शेपूट आहे त्याला रडर म्हणतात. आता याच्यामध्ये जो ह्याचा बेसिकली काय वापर असतो विमानासाठी, हे बेसिकली एखाद्या विमानाला स्थिरता किंवा विमानाचं जे नियंत्रण आहे ते राखण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होतो. तर ह्याचे दोन भाग असतात. एक म्हणजे जो हा उभा तुम्हाला स्टेबिलायझर दिसतोय ह्याला रडर म्हणतात, आणि हे जे दोन बाजूचे आडवे आहेत ह्यांना एलिव्हेटर म्हणतात. त्याच्यानंतर जो चौथा भाग आहे त्याला अंडर कॅरेज म्हणतात, म्हणजे बेसिकली विमानाची खालची बाजू जी तुम्हाला उजव्या साईडच्या चित्रामध्ये दिसते. तर ह्याच्यामध्ये लँडिंग गिअर असतो. लँडिंग गिअर म्हणजे की त्या विमानाची चाकं, त्याला असणारे ब्रेक हे तिथं असतात. तर ते कधी कधी ते विमानासाठी जेव्हा टेक ऑफ होत असतं आणि जेव्हा लँड होत असतं, जेव्हा जमिनीशी आपल्याला कॉन्टॅक्ट येतो विमानाचा, तर त्यासाठी त्यांचा उपयोग होतो. आणि शेवटचं म्हणजे प्रोपेलर, म्हणजे बेसिकली विमानाचे जे इंजिन असतात. आणि हे खूप महत्त्वाचं भाग आहे विमानाचा, कारण ह्यामुळं विमानाला पुढे ढकलण्याची शक्ती भेटते. सो ते ढकलण्यासाठी जो जोर निर्माण करतात ते या मशीन्स असतात, ज्याला आपण जेट इंजिन्स म्हणतो. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. या प्रोपेलर असू शकतात किंवा एक टर्बाईन असू शकते
किंवा हे स्क्रॅमजेट असू शकतात किंवा हे रॅमजेट असू शकतात किंवा रॉकेट इंजिनसुद्धा असतात. आता आपण जे 5 वेगवेगळे भाग बघितलेत त्याच्यामध्ये हे हे सेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे जे विमानाचे भाग आहेत आणि त्यांची कार्य काय आहे. तर जसं कॉकपिटमध्ये कमांडिंग होते, म्हणजे तुमचं नियंत्रण आणि जो कंट्रोल असतो तो सगळा कॉकपिटमधनं होत असतो. जेट इंजिन तुमचा थ्रस्ट निर्माण करते, थ्रस्टमुळे तुमचं विमान पुढे ढकललं जातं हवेमध्ये. तसेच रडर तुमचा यॉ चेंज करते. हे यॉ, पिच आणि रोल हे 3 प्रकारचे विमानाची हालचाली असतात, जे मी पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवतो ते कशा प्रकारे विमान वळतं. तर हे सगळे त्या विमानाला वळण्यासाठी, हे जे फ्लॅप दिसत आहेत तुम्हाला, हे सगळे त्या विमानाला वळण्यासाठी कारणीभूत असतात. तर रोल म्हणजे तुम्ही बघू शकता की विमान अशा प्रकारे रोल होतं आणि जे फ्लॅप्स तुम्हाला दिसत आहेत काळे, ते कशा प्रकारे त्यांचा वापर होतो हे हालचाल करण्यासाठी. पिच म्हणजे तुमचं जे नाक असतं विमानाचं, ते वर खाली करण्यासाठी पिच वापरला जातो. त्याच्यामध्ये हे मागचे जे फ्लॅप आहेत सगळ्यात मागचे, त्यांचा वापर होतो. आणि यॉ मोशन जो आहे, जो अशा प्रकारे विमान हळू शकतो, तर त्याचा हा मागचा जो फ्लॅप आहे त्याचा उपयोग होतो याच्यामध्ये. तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे 3 वेगवेगळ्या प्रकारचे हालचाली विमानाच्या आपण फ्लॅपद्वारे कंट्रोल करू शकतो. आता जे बेसिक फोर्स आपण म्हणतो जे विमानावर असतात ते म्हणजे 4 प्रकारे. एक ज्याला आपण लिफ्ट म्हणतो, जे सरळ वरती दिसते तुम्हाला उभे, जे बेसिकली विमानाला उड्डाण करण्यासाठी मदत असते त्या फोर्सची. विमानाचं एक वजन असतं जे खाली डायरेक्टेड असतं किंवा खालच्या दिशेने असतं. थ्रस्ट जे असतं जे विमानाला पुढे ढकलण्यासाठी मदत करतं. आणि ड्रॅग जो असतो तो विमानाला मागे खेचतो. तो बेसिकली जेव्हा विमान उडतं तेव्हा हवेची जी प्रतिकार शक्ती विमानावर असते ती म्हणजे ड्रॅग, जे विमानाला मागे खेचण्याचा प्रयत्न करते. आता आपल्याला हा सायंटिस्ट माहितीच असेल, प्रख्यात सायंटिस्ट न्यूटन. ह्यांचे 3 जे नियम होते किंवा 3 सिद्धांत होते. तर पहिले सिद्धांत काय आहे? पहिले सिद्धांत म्हणतो की प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणताही बाह्य बल कार्यरत नसेल तर ते स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते. दुसरा नियम काय म्हणतो की जो फोर्स त्याला लागतो तो आपण त्या दुसऱ्या नियमाने कॅल्क्युलेट करू शकतो. आणि तिसरा नियम म्हणतो की जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळीस दुसऱ्या वस्तूला देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते. तर हेच 3 नियम आपण बघूया की कशा प्रकारे विमानावर लागतात. तर जेव्हा विमान असे उडत असते तेव्हा तुम्हाला दिसतं की पुढच्या बाजूला थ्रस्ट आहे जो विमानाला पुढे खेचत असतो, जो इंजिनमुळे निर्माण होतो. आणि ड्रॅग म्हणजे जी प्रतिकारशक्ती हवेमुळं त्या विमानावर असते. तर जेव्हा विमान एक समान उंचीवर उडत असते त्यावेळेस जेव्हा थ्रस्ट आणि ड्रॅग हे दोन्ही जर समान असतील तर तुमचं विमान एक सतत वेगाने पुढे धावत असते. ज्यावेळेस तुमचा थ्रस्ट वाढतो आणि ड्रॅगपेक्षा, तर ऑटोमॅटिकली तुमची विमानाला एक गती भेटते आणि विमान ॲक्सलरेट किंवा पुढे जाणं सुरू करतं. जेव्हा पुन्हा जाऊन जेव्हा हा तुमचा ड्रॅग आणि थ्रस्ट परत समान होतात, परत तुमचं विमान एका गतीने कॉन्स्टंट किंवा आपण एक म्हणतो की एक समान गतीने पुढे धावू लागते. जो फोर्स असतो विमानावर तो न्यूटनचा जो दुसरा सिद्धांत आहे त्यांनी हा काढला जातो. आणि न्यूटनचा तिसरा सिद्धांत म्हणजे की जेव्हा विमान पुढे जात असते, जेव्हा इंजिन हे थ्रस्ट बनवत असते, जेव्हा ते इंजिनमुळं विमानाला पुढे ढकलत असतात त्यावेळेस विमान खूप प्रमाणात हवा खाली ढकलत असते जमिनीवर. तर ती हवा जेव्हा ती खाली ढकलते जमिनीवर तेव्हा न्यूटनचा जो तिसरा सिद्धांत आहे तो तिथं अप्लाय होतो आणि ती हवा विमानाला उलट्या दिशेने म्हणजे वरती ढकलते आणि ते आपल्याला लिफ्ट देतं. त्याच्यामुळे विमान उडतं. आता आपण बघू की विमानाचा वेग कसा फाइंड केला जातो, कसा आपण
विमानाचा वेग काढू शकतो. तर जर आपण जमिनीवर उभे असू आणि जर आपण विमानाला खालून बघत असेल, तर आपण जी विमानाची गती आपण जी बघतो, ती गती असते विमानाची जमिनीवरची गती. आणि विमान जिथं उडत असेल तिथं एक वाऱ्याचा वेग पण असणार आहे. तर जेव्हा तुम्ही ही जी विमानाची जी जमिनीवरची गती आहे त्यातनं वाऱ्याचा वेग जर वजा केला तर तुम्हाला एअर स्पीड ही भेटते. एअर स्पीड म्हणजे हवेच्या संदर्भात असलेला विमानाचा वेग, आणि तो वेग असतो ज्याने ते विमान उडत असतं हवेत. तर वेगाच्या अनुसार जर आपण विमानाचा वेग ध्वनीच्या गतीच्या ध्वनीची गती जी आहे त्याला जर तुलना केला तर आपल्याला माक नंबर असा भेटतो. आता वेगवेगळ्या माक नंबर अनुसार जे विमानांचे ते वर्गीकरण केले जाते. तर माक नंबर जे एकपेक्षा कमी असतात, म्हणजे गती तुमची विमानाची 1225 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी आहे, त्याला सबसोनिक विमान असे म्हणतात. त्याच्यामध्ये प्रोपेलर ही इंजिन लावलेले असते आणि ज्याच्यामध्ये ॲल्युमिनियम धातूची बॉडी असते त्या विमानाची. जसं आपण थोडंसं जास्त वेग वाढवतो, म्हणजे आपला माक नंबर 1 होतो, त्यावेळेस त्याला ट्रान्झॉनिक विमान असे म्हणतात, जे एक्झॅक्टली 1225 किलोमीटर प्रति तासाने उडतात. त्यांना टर्बोफॅन इंजिन असते आणि त्यांचाही जो बॉडी असते ती ॲल्युमिनियमच्या धातूंनी बनलेली असते. जेव्हा वेग माक नंबर 1पेक्षा जास्त जातो, म्हणजे 1225 किलोमीटर प्रति तासाच्यापेक्षा जास्त, त्याला आपण सुपरसोनिक जेट्स म्हणतो. तर ते सुपरसोनिक विमान त्याला रामजेट इंजिन असते आणि त्याची जी बॉडी असते ती टिटॅनियम या धातूंनी बनलेली असते. जेव्हा आपला माक नंबर एकदम अजून बराच जास्त असतो, म्हणजे माक नंबर 5च्या पुढे, म्हणजे याचा अर्थ तुमची विमानाची वेग असते साधारणतः 6125 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त, तर त्याला आपण हायपरसोनिक विमान म्हणतो. त्या विमानांमध्ये स्क्रॅमजेट इंजिन वापरले जाते आणि टिटॅनियम आणि निक्कल या धातूंचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही इथं बघता सगळ्यात उजव्या बाजूला, ज्याला स्पेस शटल असं आपण म्हणतो, जे अवकाशामध्ये जाण्यासाठी वापरतात, त्याचा वेग सगळ्यात जास्त असतो. त्याचा वेग साधारणतः 28,000 किलोमीटर प्रति तास एवढा जास्त असतो. त्याला जे इंजिन लावलेले असतात ते रॉकेट इंजिन असतात आणि त्याची बॉडी पण असते ती एका प्रोटेक्शन ह्यानी बनलेली असते. त्याचा जो धातू आहे तो आपल्याला माहीत नसतो, कारण तो रिव्हील नाही करत, कारण अशा प्रकारचा स्पेस शटल फक्त नासानीच बनवला आहे आजपर्यंत. आता आपण काही प्रयोगांबद्दल बघूया, की जेव्हा विमान बनवत असतो किंवा आपण नवीन विमान डेव्हलप करत असतो तेव्हा भरपूर काही प्रयोग केले जातात प्रयोगशाळेत. तर आता 2 प्रकारचे इथं सिनारिओ आहेत. पहिलं म्हणजे की तुमचं विमान जे आपण बघतो की विमान काय होतं की एका हवेमध्ये उडत असतं, पण आपण प्रयोगशाळेत हे नाही करू शकत. प्रयोगशाळेत आपण उलटं करतो, म्हणजे की आपण विमानाला फिक्स करतो आणि त्याच्यावरनं आपण खूप हाय गतीने किंवा खूप जास्त वेगवान गतीने आपण हवा त्याच्यावर फोर्स करत असतो. आणि हे दोन्ही गोष्टी समतुल्य आहेत, म्हणजे की या दोन्ही प्रकारच्या केसमध्ये जे आपण फोर्सेसचे मापन करतो ते समान असतात. तर हे तुम्ही बघू शकता की हे जे दिसतंय ह्याला विंड टनल म्हणतात. आणि इथे खाली टेस्ट सेक्शन, म्हणजे ह्याला चाचणी विभाग म्हणतात. ह्याच्यामध्ये तुमचं विमानचं छोटंसं मॉडेल इथं ठेवलं जातं आणि ह्या पूर्ण जे गोल दिसतंय ह्याच्यामध्ये खूप वेगवान गतीने हवा फिरवली जाते. ती हवा या मोटरनी फिरवली जाते आणि ती जेव्हा या मॉडेलला इकडं खाली धडकते तेव्हा आपण त्याच्यावरचे फोर्सेस किंवा हे तिथं मापन करू शकतो. तर हे तुम्हाला पिक्चर दिसतंय की कसं हे विंड टनल असतं. हे छोटं विंड टनल आहे, ह्याच्यामध्ये हवेचा दाब खूप जास्त असतो आणि हवा या प्रकारे गोल 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 मोटरच्या साहाय्याने फिरवली जाते आणि या छोट्याशा चाचणी विभागमध्ये तुमचं जे विमान असेल त्याचं छोटंसं मॉडेल बनवून इथे ते ठेवलं जातं.
पण काय काय ह्याच्यामध्ये मोठमोठे सुद्धा विंड टनल असतात. जसे तुम्ही इथं बघू शकता, हे खूप मोठा विंड टनल आहे आणि याचा चाचणी विभाग खूप जास्त मोठा आहे. तर ह्याच्या आतमध्ये अशा प्रकारे पूर्ण म्हणजे जे मोठे विमान असतात त्यांचं सुद्धा चाचणी होऊ शकते. तुम्ही इथं बघू शकता की लोक केवढे लहान आहेत तिथं आणि ते विमान केवढं मोठं आहे. तर हे पूर्ण विमान तुम्ही त्या टेस्ट किंवा चाचणी सेक्शनमध्ये त्याची चाचणी करू शकता. त्याच्यानंतर आपण इथं बघतो की विविध प्रकारचे जे फायटर जेट्स आहेत किंवा ज्याला लढाऊ विमान म्हणतो आपण, ते कुठल्या प्रकारचे आहेत. तर हे मिग जे आहे, मिग 25 हे रशियाचं प्लेन आहे. याची गती साधारणतः 3,000 3,500 साधारणतः किलोमीटर प्रति तासा एवढी आहे. त्याच्यानंतर ईगल एक दुसरं विमान आहे. नंतर मिग 31 परत एक रशियाचंच आहे. नंतर डोग्लास हे F-15 विमान हे प्रख्यात US चं एक विमान आहे. नंतर सुखोई 27 हे आपलं हे रशियाचं विमान आहे आणि आपल्या भारतीय एअरफोर्समध्ये या विमानाचा खूप जास्त सामील आहे. त्याच्यानंतर जे पुढचे आहे ते युरोफायटर टायफून, हा युरोपमध्ये बनलेला हा लढाऊ विमान आहे. त्याच्यानंतर सुखोई 57 म्हणजे हा परत रशियामधले बनलेला आहे. लॉकहीड मार्टिन हा पण एक खूप प्रख्यात असलेला विमान आहे. F-22 जो आता US मध्ये त्यांच्या सगळ्या फोर्समध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा. डसॉल्ट मिराज हे माहितीच असेल तुम्हाला सगळ्यांना की आपलं जे मध्ये हे झालं होतं त्याच्यामध्ये डसॉल्ट मिराजचाच वापर झाला होता. आणि चेंगडू जे चायनाचं विमान आहे. आता दुसऱ्या प्रकारचं विमान म्हणजे हे ट्रान्सपोर्टर, जसं तुम्ही बघता. तर हा ट्रान्सपोर्टर ह्याचा वापर सैनिक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी केला जातो किंवा सैन्य जे वस्तू असतात ते सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायला याचा खूप वापर होतो. पूर परिस्थितीमध्ये सुद्धा याचा खूप बराच वापर होतो, कारण पूर परिस्थितीमध्ये अन्नधान्याचा जो पुरवठा केला जातो हवेतनं तो सगळा या विमानातनंच केला जातो, कारण या विमानाची कार्गो क्षमता जी असते खूप मोठी असते. तुम्ही खूप सारं सामान या विमानातनं घेऊन जाऊ शकता. दुसऱ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टर असतात, ज्याला हा तुम्ही बघता समोर हा बेलुगा नावाचा एक खूप प्रख्यात एअरबसचा ट्रान्सपोर्टर विमान आहे. हा जगातला सगळ्यात मोठा ट्रान्सपोर्टर विमान आहे. या विमानात विमानाचे भाग एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी मदत होते. म्हणजे एअरबस कंपनी जी विमान तयार करते ते विमान, कारण एअरबस कंपनीचं एक ठिकाण नाही आहे, त्यांचे 4 देशांमध्ये 4 ठिकाण आहेत. तर एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जेव्हा विमान न्यायचं असतं तेव्हा ते या विमानाच्या आत ते विमान टाकून नेतात. आता जे प्रवासी विमान आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांची वर्गीकरण केले जाते त्यांच्या वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार. म्हणजे जे खालचे बाजू तुम्हाला दिसत आहेत की A330 किंवा 350, ह्याच्यामध्ये कमी लोक बसू शकतात. आणि जसं जसं तुम्ही वरती जाता म्हणजे A380मध्ये, ह्याच्यामध्ये सर्वात अधिक पॅसेंजर म्हणजे A380मध्ये साधारणतः 700 लोक बसू शकतात एका वेळेस. तर एरोस्पेसचे 2 भाग असतात, एक एरोनॉटिकल आणि एक दुसरं ॲस्ट्रोनॉटिकल. तर एरोनॉटिकल म्हणजे की जे फिजिक्स किंवा जे गणित किंवा जे डेव्हलपमेंट लागते विमानांसाठी, त्याच्यामध्ये मिसाईल्स येतात, एरोप्लेन्स येतात, ग्लायडर्स येतात, काही प्रकारचे रॉकेट्ससुद्धा येतात. आणि ॲस्ट्रोनॉटिकल म्हणजे की जे स्पेसशिप किंवा ज्याला आपण अवकाशयान म्हणतो किंवा अंतर्यान म्हणतो, किंवा सॅटेलाइट्स किंवा उपग्रह किंवा रॉकेट्स, ह्याच्यासाठी जे सगळं विज्ञान आहे ते सगळं ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणतात. आता अवकाशातला प्रवास तर हा सगळ्या रॉकेट्सनी केला जातो. रॉकेट्स हे उच्च गती प्रदान करतात आणि त्यांचा वापर दोन्हीसाठी होऊ शकतो, म्हणजे तुमच्या पृथ्वीच्या वातावरणात सुद्धा किंवा बाहेर स्पेसमध्ये सुद्धा. त्यांचा वापर सैन्य कारणासाठी होऊ शकतो, त्यांचा वापर वातावरणाचा संशोधन करण्यासाठी होऊ शकतो, किंवा उपग्रह किंवा सॅटेलाईट जे लॉन्च करतात त्याच्यासाठी होऊ शकतो. आणि स्पेस ट्रॅव्हल जे आजकाल बरंच प्रख्यात होत चाललं आहे, त्याला अंतराळ प्रवास पण म्हणतात. तर वेगवेगळे जे फोर्सेस रॉकेटवर
असतात ते सेम जसे आपण विमानावर बघितले तशाच प्रकारे, की रॉकेटचं जे वजन आहे ते खाली असेल, खालच्या दिशेने. रॉकेटला एक थ्रस्ट असतो जो त्याच्या इकडच्या इंजिनमुळे भेटलेला असतो, आणि रॉकेटवर सुद्धा हवेची प्रतिकारशक्ती असेल जी खालच्या बाजूला असेल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा न्यूटनचे जे 3 सिद्धांत आपण जे आधी बघितले होते त्यांचा वापर होतो. म्हणजे की जेव्हा रॉकेटला अजून रिलीज करण्यापूर्वी ते एक विश्रांती अवस्थेत असतं, म्हणजे न्यूटनचा पहिला सिद्धांत. त्याच्यानंतर जेव्हा इंजिन फायर केले जाते तेव्हा हळूहळू तुमचा इकडचा थ्रस्ट वाढला जातो, आणि तसा वाढला जातो तसं ते तुमचं जे इंधन आहे ते सुद्धा बर्न होतं, त्याच्यामुळे त्याचं वजनसुद्धा कमी होत जातं. थोड्या वेळाने जेव्हा थ्रस्ट जास्त होतं वजनापेक्षा, तेव्हा रॉकेट बेसिकली लॉन्च होतं, म्हणजे रॉकेट वरची गती त्याची वाढायला सुरुवात होते आणि रॉकेट वर वेगाने उडायला लागतं. जो फोर्स असतो रॉकेटवरचा तो तुम्ही न्यूटनच्या दुसऱ्या सिद्धांताने काढू शकता. आणि तिसरा सिद्धांत म्हणजे जो न्यूटनचा आहे तो सेम, की रॉकेटचं जे वजन आहे ते खालच्या बाजूला असतं, आणि जेव्हा रॉकेट जेव्हा इंजिन याचे फायर होतात, जेव्हा खूप प्रमाणात हवा खाली ढकलली जाते जमिनीवर, तेव्हा तीच हवा त्याच रॉकेटला उलट्या दिशेने म्हणजे हवेमध्ये ढकलते. म्हणजे न्यूटनचा तिसरा सिद्धांत इथं. आता जे मुख्य भाग आहेत रॉकेटचे ते तुम्हाला इकडे दिसतात, की त्याच्यामध्ये ही जी पूर्ण फ्रेम आहे ही रॉकेटची, ह्याच्यामध्ये जो सगळ्यात जास्त भाग असतो तो प्रपोल्शन असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये फ्यूल असतं किंवा इंधन असतं आणि जी इंजिन असते त्याच्यामुळं ते रॉकेट वर जातं. हा जो छोटासा भाग वरतो आहे की त्याला गायडन्स किंवा मार्गदर्शन आणि संपर्कासाठी जे लागणारे तंत्रज्ञान असते ते एवढ्याशा भागात असते. आणि वरती ज्याला पेलोड आपण म्हणतो ते म्हणजे की आपल्याला जे काय वर घेऊन जायचं आहे ते फक्त या टिप जो असतो आपण जे म्हणतो जे कोन आहे वरचा, फक्त तेवढ्यामध्येच ते असते. तर पेलोड वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ते ॲस्ट्रॉनॉट असू शकतात ज्यांनी आपण माणसं वरती नेऊ शकतो, ते उपग्रह किंवा सॅटेलाईट्स असू शकतात, किंवा ते या प्रकारचे स्फोटकसुद्धा असू शकतात. स्पेस शटल हे तुम्ही बघू शकता इथं, ह्याच्यामध्ये जो लाल कलरचा तुमचा मागचा टँक जो दिसतोय हा इंधनाचा टँक असतो, याच्यामध्ये खूप प्रमाणात इंधन भरलेलं असतं. बाजूचे 2 रॉकेट असतात की जे त्या स्पेस शटलला वरती म्हणजे आपल्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर ढकलण्यापर्यंत त्यांची मदत होते. स्पेस शटल जो इथं आहे त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉट्स वरपर्यंत जाऊ शकतात. त्या स्पेस शटलचे सुद्धा स्वतःचे इंजिन्स असतात. आता काही आपण अंतराळातली जे यश आत्तापर्यंत आले किंवा जे पहिले यश आले होते त्याबद्दल बोलूयात. तर सगळ्यांना माहिती आहे की पहिली जी सॅटेलाईट किंवा उपग्रह जो गेला होता तो रशियाने केला होता, स्पुतनिक ज्याचं नाव होतं, 1957च्या काळात. त्याच्यानंतर पहिल्यांदा चंद्राच्या जमिनीवर ज्यांनी पाय ठेवला होता, नील ॲमस्ट्रॉंग हे ॲस्ट्रॉनॉट, त्यांनी 1969 सालात तो विक्रम हासिल केला होता. पहिली ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा एखादा माणूस बाहेर स्पेसमध्ये जाऊन आला होता तो युरी गॅरेकिन नावाचा होता. ते पण रशियाचा वॉस्टॉक या यानाने तो वरती गेला होता. त्याच्यानंतर पहिल्यांदा माणसाने बनवलेला एखादी वस्तू जी आपल्या सौर्य जो यंत्रणा आहे किंवा आपण जो सोलार सिस्टम म्हणतो त्याच्या बाहेर गेली होती, ती पॉयनर 10 या यानाने गेली होती 1978 या काळात. आणि पहिल्यांदा जेव्हा प्रवासी विमान सेवा जी सुरू झाली होती जगामध्ये ती 1914 काळात सुरू झाली होती, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा विमानाने उड्डाण घेतले होते लोकांना एका बाजूला दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यासाठी. आता इथं तुम्ही बघू शकता की जगातले टॉप 10 जे अंतराळ संशोधन संस्था आहेत, पहिले म्हणजे नासा, त्याच्यानंतर रशियन फेडरल स्पेस एजन्सी, तिसरं म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी, चौथं म्हणजे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, पाचवं म्हणजे आपलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो, सहावं चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, सातवं स्पेस स्टडीज इन्स्टिट्यूट कॅलिफोर्नियामधलं, आठवं स्पेस सायन्स
अँड इंजिनिअरिंग सेंटर विन्स्कॉन्सिनमधनं, 9वं इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी फ्रान्समधली, आणि 10वं इंटरनॅशनल स्पेस इन्स्टिट्यूट स्वित्झर्लंडमधलं. तर इस्रोची आत्तापर्यंतची काय काय उपलब्धी आहेत. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपण पहिला देश होतो जो मार्सला गेलो होतो पहिल्याच चाचणीमध्ये, आणि आपलं बजेट जे होतं ते खूप कमी बजेटमध्ये आपण मार्सला पोचलो. तर ही आपली खूप मोठी उपलब्धी जगभर प्रसिद्ध झाली होती. त्याच्यानंतर डिसेंबर 2014मध्ये इस्रोनी जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल म्हणजे GSLV ची लॉन्चिंग केली होती. ही सगळ्यात मोठी आत्तापर्यंत जो रॉकेट आहे तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जड असणारा इस्रोचा रॉकेट होता. त्याच्यानंतर आपण एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता ज्यावेळेस आपण 104 सॅटेलाईट्स एकाच मिशनमध्ये वरती 2017मध्ये पाठवल्या होत्या. चंद्रयान 1 मिशन हे 2008मध्ये झालं होतं, ज्यावेळेस आपण देशाचा जो आपला राष्ट्रीय ध्वज आहे तो चंद्रावर अभिमानाने फडकवण्यात आला होता. त्याच्यानंतर हेविएस्ट कमर्शियल मिशन म्हणजे जे कमर्शियल गोष्टींसाठी 2015मध्ये इस्रोनी साधारणतः 1500 kgचं लोड घेऊन वरती म्हणजे पेलोड घेऊन वरती आपण लॉन्च केली होती. आणि आता जे नुकतंच गेल्या वर्षी जे कंप्लीट झालेला प्रोजेक्ट म्हणजे की नॅविक, म्हणजे की नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन, म्हणजे की आपण 7 सॅटेलाईट्स किंवा 7 उपग्रह, आपले स्वतःचे उपग्रह आता आपण स्पेसमध्ये सोडले आहेत वेगवेगळ्या रॉकेट्सनी, जे आपल्या इंडियामधलं नॅव्हिगेशन कंट्रोल करतात. आता इथून पुढे मिलिटरी किंवा रेल्वेज असतील किंवा तुमच्या फोन्समधले जे GPS काही असतील, तर हे आपल्या इंडियाच्या GPS मुळं काम करणार आहेत. आपण आत्तापर्यंत जे वापरत होतो मॅप्स, गुगल मॅप्स वगैरे, हे सगळं गुगल किंवा US चे जे सॅटेलाईट होते नासाचे त्याच्यावर आपण अवलंबून होतो. पण इथून पुढे हा जो GPS आहे, हा सगळा जो आपण गाडीमध्ये पण वापरतो नॅव्हिगेशन किंवा आपल्या फोनमध्ये वापरतो, हा सगळा आता आपण इंडियाच्या ज्या सॅटेलाईट आहेत त्यांनी आपण वापर करणार आहोत. भविष्यातले काही प्रकल्प आहेत इस्रोची. त्याच्यामध्ये एक आहे रियुजेबल लॉन्च व्हेकल, म्हणजे की जे आपण नासाचं बघितलं स्पेस शटल, तशाच प्रकारे आपण स्वतःचं एक स्पेस शटल बनवतो आहे, ज्याच्याने आपण पुन्हा ते वापरल्यानंतर पुन्हा आपण वापरू शकतो. म्हणजे आपण माणसांना बाहेर नेऊन स्पेसमध्ये पुन्हा आणू शकतो. त्याच्यानंतर व्हीनसबद्दल आहे, म्हणजे की जो शुक्रतारा आहे, शुक्रताराबद्दल एक्सप्लोरेशन करण्यासाठी सुद्धा तयारी सुरू आहे. त्याच्यानंतर स्पेस कॅप्सूल रिकव्हरी, म्हणजे की एखादा कॅप्सूल तुम्ही बाहेर अवकाशात पाठवलं तर ते तिकडचे काही गोष्टी समजा तिकडचं एक्सपेरिमेंट काय आपल्याला करायचं असेल, बाहेर प्रयोग करायचा असेल, तर ते सगळं घेऊन परत वापस पृथ्वीमध्ये येऊ शकतं असं. आणि ह्युमन स्पेस फ्लाईट प्रोग्रॅम, म्हणजे की आपल्याला जे चंद्रावर चालला आहे प्रकल्प, की चंद्रावर आपल्याला ॲस्ट्रॉनॉट आपला पाठवायचा आहे, तर तो एक भाग आहे म्हणजे भविष्यातील प्रकल्पांमध्ये. इस्रोचे वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्च रॉकेट्स तुम्ही बघू शकता. डाव्या बाजूनं SLV, नंतर ASLV, PSLV, GSLV Mark 2 अँड GSLV Mark 3. तर GSLV Mark 3 हा सगळ्यात जडवाला आणि सगळ्यात पॉवरफुल असा इस्रोचा रॉकेट आहे. आणि जसं तुम्ही डाव्या बाजूनं उजव्या बाजूला जाता तसं तुम्हाला दिसतं की रॉकेटची साईज वाढते आणि त्याची पेलोडची जी कॅपॅसिटी असते, म्हणजे वर घेऊन जाण्याची क्षमतासुद्धा वाढते. जसं तुम्ही बघू शकता SLV साधारणतः 40 kg नेऊ शकते वर, पण आणि PSLV साधारणतः 1800 kg नेऊ शकते वर. तर साधारणतः GSLV Mark 3 4000 kg वर नेऊ शकते. आता आपण एरोस्पेस मार्केटबद्दल बोलूया. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे सगळ्यात जास्त भाग आहे म्हणजे 53% साधारणतः LCA म्हणजे लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, म्हणजे जे आता आपल्याला आपली जी भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी आहे ज्यांनी तेजस हा एअरक्राफ्ट लॉन्च केला, तो या कॅटेगरीमध्ये येतो, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट. तर ही इंडस्ट्री सगळ्यात जास्त मोठी आहे सगळ्यांमध्ये. त्याच्यानंतर 29% ही मिलिटरी एअरक्राफ्ट, म्हणजे बाकीचे लढाऊ विमानं जे LCAपेक्षा थोडेसे जास्त पॉवरफुल असतात. त्याच्यानंतर
12% म्हणजे बिझनेस जेट, म्हणजे बिझनेस विमानं जे असतात, जी छोटी विमानं बिझनेस लोकांसाठी वापरली जातात ती वाली. आणि मग 5% रिजनल जेट आणि 1% म्हणजे हेलिकॉप्टर्स. त्याच्यानंतर आपण इथं खाली बघू शकतो की वेगवेगळ्या देशांचा त्यांच्या सैन्य ह्याच्यावर किती खर्च होत असतो. तर US सगळ्यात जास्त जगामध्ये त्यांच्या सैन्यावर खर्च करतो. त्याच्यानंतर रशिया आहे, UK आहे, आणि मग आपण कुठेतरी या बाजूला आहेत, इंडिया. आता एरोस्पेसमध्ये जे कंपनी असतात त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यांना टियर 1 कंपनीज, टियर 2 कंपनीज आणि टियर 3 कंपनीजमध्ये वर्गीकरण होते. तर टियर 1 कंपनी ज्या असतात, जे विमानाचे स्ट्रक्चर किंवा त्यांची इंजिन्स, त्यांच्यामधले न्यूमॅटिक सिस्टम्स असतील, त्यांच्यामधले कंट्रोलच्या गोष्टी असतील, नॅव्हिगेशनच्या गोष्टी असतील, इंधनांच्या गोष्टी असतील, पॉवरच्या गोष्टी असतील, हायड्रॉलिक गोष्टी असतील, या सगळ्या ज्या बनवतात त्या कंपन्या टियर 1 मध्ये येतात. टियर 2 मध्ये हायड्रॉलिक पंप्स, मोटर्स असतील, कंट्रोल काही लिंकेज असतील किंवा सर्वो असतील, हे सगळे जे असतात, हे जे बनवतात कंपनी, ते टियर 2 कंपनीज म्हणतात. आणि टियर 3 म्हणजे त्याच्याहून छोटे छोटे उत्पादन, म्हणजे सोलोनॉइड किंवा छोटे पिस्टन किंवा सिलेंडर किंवा कनेक्टर्स, हे टियर 3 कंपनीज असतात. खाली तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या, म्हणजे जे जगातल्या आघाडीच्या कंपन्या आहेत, त्यांचा मार्केटमध्ये कशा प्रकारचे शेअर आहेत. त्याच्यामध्ये खूप प्रख्यात कंपन्या म्हणजे बोईंग, नंतर एडेस म्हणजे ही एअरबस आहे, त्याच्यानंतर लॉकहीड मार्टिन आहे, त्याच्यानंतर जनरल डायनामिक्स आहे, त्याच्यानंतर जनरल इलेक्ट्रिक आहे, त्याच्यानंतर रोल्स रॉयस आहे, हनीवेल आहे, ह्या सगळ्या डसॉल्ट आहे, हे सगळ्या खूप प्रख्यात अशा कंपनी आहेत. भारतामध्ये 1940 काळात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड अशी पहिली कंपनी स्थापित केली होती, जी विमान बनवते. नंतर 1942मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, CSIR, ह्याची स्थापना करण्यात आली. 1948मध्ये, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य भेटल्यानंतर नेक्स्ट वर्षी, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर 10 वर्षानंतर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला आपण DRDO म्हणतो, त्याची स्थापना करण्यात आली. त्याच्या 1 वर्षानंतर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, NAL, ची स्थापना करण्यात आली. नंतर 1964मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड जी होती, ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अशी झाली. आणि 2001मध्ये आपले जे डिफेन्स होते, म्हणजे आपले जे मिलिटरीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी होत्या, त्या आपण प्रायव्हेट लोकांसाठी पण ओपन केल्या. आता आपण इथं बघू शकता की आपली जी इंडियन मार्केट आहे ह्याच्यामध्ये ही एरोस्पेस जी इंडस्ट्री आहे ही कशामुळं चालते. पहिली गोष्ट म्हणजे हाय डोमेस्टिक डिमांड, म्हणजे उच्च घरगुती मागणी. आपल्याकडे जनसंख्या खूप जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे जी लोक विमानाने प्रवास करतात ते पण दिवसेंदिवस वाढतं आहे, त्याच्यामुळे विमानांची संख्या किंवा विमानांची मागणी वाढते. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री आपल्याकडे खूप म्हणजे या इंडस्ट्रीची खूप वाढ आहे. त्याच्यानंतर दुसरे आहे म्हणजे ऑफसेट पॉलिसी, म्हणजे आपल्याकडे एक गव्हर्नमेंटचा नियम आहे की एखादी बाहेरची कंपनीला जर इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर त्यांना आपल्या जे इंडियन कंपनी असतील त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा 30% हा भागीदार द्यावा लागतो. तर ही एक ऑफसेट पॉलिसी गव्हर्नमेंटची आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा ही जी इंडस्ट्री आहे आपल्याकडे ह्याचा खूप जास्त चांगला वाढ होतो. तिसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट ॲडव्हान्टेजेस, म्हणजे आपल्याकडे जे लेबर अवेलेबल असतं ते बरंच कमी कॉस्टमध्ये किंवा कमी ह्याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतं. चौथं म्हणजे टॅलेंट बेस, म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त युवा पिढी आहे, तर भरपूर टॅलेंट आपल्याकडे आहे ऑलरेडी. आणि पाचवी म्हणजे IT कॉम्पिटिटिव्हनेस, म्हणजे की US नंतर आपल्याला मानलं जातं की आपण IT मध्ये सगळ्यात पुढे आहोत. तर ITचा सुद्धा आपल्याकडे खूप चांगला बेस आहे इंडियामध्ये. पण ही सगळी जी वाढ असते, पण त्याच्यासोबत पण आपल्याला काही चॅलेंजेस असतात किंवा काही आव्हानं असतात. तर पहिलं आव्हान काय आहे की ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी, म्हणजे तंत्रज्ञानमध्ये प्रवेश. कारण जे मूळ तंत्रज्ञान आहे ते अजून पण भारतामध्ये नाही होत, ते अजून पण बाहेर होतं. तर त्याच्यावर जास्त जोर देणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रॉ मटेरियल, म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता.
ती थोडीशी कमी आहे आपल्याकडे, तर त्या बाबतीत सुद्धा थोडासा विचार तो आपल्यासाठी आव्हान आहे म्हणजे. तिसरं म्हणजे की निधी, म्हणजे जे गव्हर्नमेंटकडनं निधी भेटतं ते सुद्धा तेवढं नाही आहे की जेवढं बाकीच्या देशांमध्ये दिलं जातं. चौथं म्हणजे की कौशलता, म्हणजे हे स्किल अवेलेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, कौशल्याची उपलब्धता. म्हणजे आपल्याकडे तसे म्हणायचे तर खूप सारे युवा पिढी आहे, पण त्याच्यामध्ये कौशल्य असणारे लोक खूप कमी आहेत. तर तो एक आहे. आणि सहावी गोष्ट म्हणजे क्वालिटी, कारण एरोस्पेसमध्ये क्वालिटीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. तर हे सहावी गोष्ट पण सगळ्यात जास्त महत्त्वाची. तर आपण काय म्हणजे आपल्या ज्या सरकारकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो की त्यांनी काय करावं या सगळ्या गोष्टी किंवा या आव्हानांना आपण पुढे जाऊ शकू असं. तर जी ऑफसेट पॉलिसी मी पहिले सांगितली ती चांगल्या प्रकारे बनवली पाहिजे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे जे लागतं कंपनीजसाठी ते चांगलं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे टॅक्स लागतात या कंपनीवर, जे कॉर्पोरेट टॅक्स लागतात ते टॅक्समध्ये चांगली सुधारणा केली पाहिजे. आणि एफ डी आय लिमिट, म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बाहेरच्या कंपन्या ज्या भारताच्या कंपन्यामध्ये किंवा भारताच्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट टाकतात त्याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट वाढवायला पाहिजे. खाली तुम्ही बघू शकता की एरोस्पेस च्या संदर्भात असणारी सगळे वेगवेगळे जे बॉडीज आहेत म्हणजे सरकारच्या, त्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, त्याच्यानंतर डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, सेंटर ऑफ मिलिटरी एअरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन, डायरेक्टरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स. तर हे वेगवेगळे एरोस्पेसच्या रिलेटेड सरकारी एजन्सीज आहेत जे काम करतात. आता तुम्ही इथं बघू शकता की जी या इंडस्ट्रीची ग्रोथ आहे 2014 ते 2034पर्यंत कशा प्रकारे आहे, म्हणजे जी ग्रोथ दिसते तुम्हाला इथं ही सगळ्यात जास्त 58% ही नवीन विमानांमध्ये आहे. जी रिप्लेसमेंट, म्हणजे जे ऑलरेडी आता जुने विमान झाले त्याला आपण रिप्लेस करायचे, त्याची साधारणतः 42%पर्यंत शक्यता आहे की ग्रोथ होऊ शकते मार्केटची. आणि रिटेंड, म्हणजे जे जुने विमान अजून पण चांगली आहेत ती वाली. त्याच्यानंतर आपल्या इंडियाचं जे मार्केट आहे ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण आउटसोर्स करू शकतो. त्याच्यामध्ये येतं की समजा आउटसोर्सिंगचे कुठले कुठले पर्याय आहेत. तर इंजिनचे जे कंट्रोल असतात ते, नॅव्हिगेशन सिस्टीम जी असते विमानाची ती, किंवा एम्बेडेड डेव्हलपमेंट असते, किंवा सिम्युलेशन्स असतात, किंवा हाय लेवलची डिझाईन असते त्याच्यामध्ये, किंवा कॉकपिटमधले इक्विपमेंट असतात ते वाले. आणि आत्ता जे करंटली आय टी जे आपल्या इंडियामध्ये जे आय टी कंपनीज आहेत जसे टी सी एस म्हणा किंवा इन्फोसिस म्हणा, हे जे करतात हे याच्यामध्ये हे ऑलरेडी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा फील्ड फेलियर ॲनालिसिसमध्ये ऑलरेडी मदत करायला सुरुवात केली त्यांनी. आता तुम्ही इथं बघू शकता की भारतामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे स्थान कुठं कुठं आहेत. तर हे एरोस्पेसच्या कंपन्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता की साऊथमध्ये, म्हणजे हे 3 शहरांच्या मध्ये, हैदराबाद, बँगलोर आणि चेन्नईमध्ये खूप जास्त एरोस्पेसच्या कंपन्याज आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स म्हणा तुम्ही, इस्रो म्हणा, हे खूप सारे, आणि बाकीच्या ज्या प्रायव्हेट कंपन्यासुद्धा आहेत. ह्यांची जर संख्या बघितली आपण तर या साऊथमध्ये, दक्षिण भागामध्ये, हैदराबाद, बँगलोर आणि चेन्नईमध्ये, या तिघा शहरांमध्ये खूप पसरलेले आहेत. आता आपण बघू शकतो की एरोस्पेस इंजिनिअरिंगमधले वेगवेगळे विषय काय असतात. तर आता हे तुम्हाला विमान दिसते, तर आपण म्हटलं होतं की हे विमानचं जे स्ट्रक्चर असतं, तर या स्ट्रक्चरला आपण काय वापरू शकतो की स्ट्रक्चरसाठी मेकॅनिकल वापरू शकतो. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथं कामाचं येतं. त्याच्यानंतर एरोडायनामिक जे असतं, म्हणजे विमानावर सगळे हवाची गती कशी असते, हे विमान कसं उडतं, हे सगळे जे विमानाचा जो कंट्रोल असतो हवामधले, ह्या सगळ्या एरोडायनमिक्समध्ये या विषयामध्ये याचा अभ्यास होतो. ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये असते. त्याच्यानंतर स्टेबिलिटी अँड कंट्रोल, म्हणजे स्थिरता आणि नियंत्रण जे विमानाचं असतं ते इलेक्ट्रिकल इंजिनियर्स करतात. नंतर जे पुढचं नाक असतं विमानाचं, त्या नाकामध्ये जे कम्युनिकेशन असतं, म्हणजे विमान जे खालती एअरपोर्टशी जे संवाद त्यांचा साधला जातो किंवा संपर्क होतो, हा सगळा ह्याच्या थ्रू होतो, किंवा दुसऱ्या विमानांसोबत, सॅटेलाईटसोबत संपर्क होतो, हा पुढच्या नाकामध्ये हे सगळं असतं.
तर याला एव्हिओनिक्स अशी फील्ड म्हणतात. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग वापरले जाते. आणि प्रपोर्शनल म्हणजे जे इंजिन असते त्याच्यामध्ये मेकॅनिकल आणि केमिकल इंजिनियर्सचा वापर होतो. तर एरोस्पेस इंजिनिअरिंगमधल्या संधी म्हटलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स करता येते. त्यामधले मी काही इतर लिहिलेले आहेत, जसे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन असेल किंवा रिसर्च म्हणजे संशोधन असेल किंवा डिझाईन असेल किंवा टीचिंग पण असेल म्हणजे शिक्षण पण असेल. तर या वेगवेगळ्या संध्यांमध्ये एरोस्पेस या फील्डमध्ये आपल्याला काम करता येते. एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता काय लागते एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये, तर किमान आवश्यकता किंवा किमान पात्रता जी लागते ती म्हणजे बॅचलर्स डिग्री. तर ती बॅचलर डिग्री तुम्ही एरोनॉटिकलमध्ये पण घेऊ शकता किंवा तुम्हाला कुठल्याही या पुढील जे दिसत आहेत तुम्हाला हे कुठल्याही अभियांत्रिकी जे अभ्यास आहेत ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी किंवा मास्टर्स जे किंवा उच्च शिक्षणासाठी तुम्ही एरोनॉटिकल घेऊ शकता. मग ह्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग येते, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग येते, इलेक्ट्रिकल येते, आय टी येते, नंतर इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग येतं, केमिकल इंजिनिअरिंग येतं. नंतर काय स्किल्स लागतात किंवा काय कौशल्य लागतात एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये. पहिलं म्हणजे की तुमचं गणित जे आहे ते खूप मजबूत लागतं. त्याच्यानंतर ॲनालिटिकल म्हणजे तुमची विश्लेषण करण्याची जे कौशल्य असतं ते तुम्हाला लागतं. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे समस्या सोडवण्याचे कौशल्य. त्याच्यानंतर तुम्हाला इनोव्हेटिव्ह थिंकिंग लागते म्हणजे नाविन्यपूर्ण विचार लागतात. नंतर अटेन्शन टू डिटेल म्हणजे तपशील करण्यासाठी तुमचं लक्ष लागतं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे सेफ्टी इश्यूज, कारण एरोस्पेसमध्ये सुरक्षिततेला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळं त्याची जागरूकता असणं सगळ्यात महत्त्वाचं. कम्युनिकेशन स्किल्स दोन्ही म्हणजे तोंडी आणि लेखी गरजेच्या आहेत. प्रोजेक्ट अँड टाईम मॅनेजमेंट म्हणजे प्रकल्प आणि वेळची व्यवस्थापन असणं चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर जे या फील्डमध्ये तांत्रिक घडामोडी होत असतात त्याच्याबद्दल तुम्हाला स्वतःला अपडेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एरोस्पेस क्षेत्रामध्ये एक नक्की तुमचं एक यशस्वी करिअर होऊ शकतं. आणि आता शेवटी मी एवढंच बोलेल की आपले जे ए पी जे अब्दुल कलाम होते, ज्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं, त्यांनी म्हटलं होतं की यू आर बॉर्न विथ विंग्स, डोंट क्रॉल, लर्न टू यूज देम, फ्लाय अँड फ्लाय. तर या शब्दांनी मी माझे व्याख्यान इथे थांबवतो. मला आशा आहे की आपल्या सगळ्यांना या व्याख्यानातून काही माहिती मिळाली असेल. आपल्या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. आज या व्याख्यानाची मला संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आणि सर्वांचे धन्यवाद. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.